मास्तर म्हणे, तू एखादं असं काम करू शकतोस का जे इतरांना अशक्य आहे? म्हण्या, हो सर, मी माझं अक्षर वाचू शकतो. म्हण्या आणि त्याची बायको कॉफी शॉपमध्ये कॉफी प्यायला जातात. बायको, अहो कॉफी लवकर प्या. म्हण्या, का, काय झालं? बायको, हॉट कॉफी 40 रुपये आणि कोल्ड कॉफी 150 रुपयांची आहे. शिक्षक म्हण्या, तुला 94% मार्क्स मिळाले, त्याचे रहस्य काय? म्हण्या, त्याचे श्रेय मी माझ्या आईबाबांना देतो. आई बाबा सतत व्हॉट्सअप आणि फेसबुकवर असल्यामुळे घरात भांडणे होत नव्हते, त्यामुळे मी शांतपणे अभ्यास करू शकलो. शाळेत भूगोलाचा तास सुरू असतो. शिक्षक, मुलांनो ऋतू किती? 1-7 उत्तर आले 3. तितक्यात म्हण्या हात वर करतं. म्हण्या, सर मी सांगू? शिक्षक, सांग. म्हण्या, 4. शिक्षक, कोणते? म्हण्या, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि जिव्हाळा. गर्लफ्रेंड, माझा मोबाईल आता माझ्या आईकडे असतो. बॉयफ्रेंड, मग तुझ्या आईने पकडलं तर? गर्लफ्रेंड, तुझा नंबर मी लो बॅटरी असा सेव्ह केला आहे. तुझा फोन आला की आई बोलवते आणि सांगते लो बॅटरी झाली, मोबाईल चार्ज कर. यजमान, आम्ही दार्जिलिंगचा चहा वापरतो. पुणेकर, वा, तरीच छान थंड होता. किमान शब्दात कमाल होता. मन्या आणि जन्या एका हॉटेलमध्ये राहायला जातात. हॉटेलची अवस्था पाहून मन्या विचारतो, तुमच्या गोट्याचे भाडे किती? मॅनेजर म्हणतो, एका बैलाने 300 रुपये, 2 बैलांना 500 रुपये. कार चालवणाऱ्या बंडूला ट्राफिक पोलिसाने अडवलं. पोलीस, काय रे, तुझी गाडी गॅसवर आहे? बंडू, नाही. पोलीस, मग डिझेलवर आहे? बंडू, नाही साहेब. पोलीस, बरं मग पेट्रोलवर आहे? बंडू, नाही. पोलीस, अरे मग कशावर आहे? इन्स्टॉलमेंटवर आहे. ओ साहेब. मन्या झोपायला जात असतो तेवढ्यात जन्या, अरे जरा हा मोबाईल चार्जिंगला लाव. मन्या, रात्री चार्जिंग करू नकोस, मोबाईल ब्लास्ट होऊ शकतो. जन्या, तू टेन्शन घेऊ नको, मी मोबाईलमधली बॅटरी अगोदरच काढली आहे. मनी, मी तुझ्यासाठी आगीवर चालू शकते, नदीत उडी घेऊ शकते. मन्या, लव यू जानू, तू मला आत्ता भेटायला येऊ शकतेस का? मनी, वेडा आहेस का, इतक्या उन्हात मी कशी येऊ? मन्या सासूरवाडी प्रवचन ऐकायला जातो. प्रवचनकार, ज्यांना स्वर्गात जायचं आहे त्यांनी आपला हात वर करा. मन्याची सासू आणि बायको हात वर करतात, पण मन्या हात वर करत नाही. प्रवचनकार मन्याला विचारतात, तुला स्वर्गात जायचं नाही का? मन्या, एकदा या दोघी स्वर्गात गेल्या की माझ्यासाठी हा स्वर्गच आहे.